एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. माझा सौख्य भरे, माझा सौख्य भरे, माझा सौख्य भरे, माझा सौख्य भरे. आत्ताच संपदाचं पासबुक चेक केलं. त्यात 10 लाख रुपये तिच्या अकाउंटमध्ये आल्याची एंट्री आणि ते पैसे तुझ्या सासूबाई ललिता जहागीरदारांकडून आल्याची नोंद. महेश, आईने एवढे पैसे कुठून दिले असतील ताईला? आणि ताई जे बोलली ते तिला आईने बोलायला सांगितलं होतं का? काय बघतेस? पार्किंग मधल्या गाड्या? डोंट वरी, नवीन गाडी लवकरच घेणार आहे मी तुझ्यासाठी, डोक्यात आहे माझ्या. पण मला नकोय गाडी. गाडी, बंगला, दागदागिने ह्या गोष्टींचा हव्यास नाहीये मला. मला ना फक्त तुमची साथ हवी असते. आणि आता तर मी माझ्या घरी आले, त्यामुळे मला काहीच नकोय. तुला कधीच काही नको असतं, आणि तू मला मिळाल्यामुळे मला काहीच मागावंसं वाटत नाही नशिबाकडे. आता अर्ज किया है, सब कुछ मांग लिया मैंने, खुदा से तुम्हें मांगकर. सब कुछ मांग लिया मैंने खुदा से तुम्हें मांगकर, अब उठते नहीं है हाथ किसी और दुआ के लिए. अरे वा, पावसाची सर काय पडून गेली, लगेच शायरी. लगेच तू समोर असतेस ना की सुचतं मला असं दुसऱ्याने लिहिलेलं. असलीस तुला स्वरच म्हणाल होतं ते. ठीक आहे, आता ऑन व्हेरी सिरियस नोट, मला खरंच सांग की तू कसला विचार करतेस? आपल्या माणसांबद्दल, आपल्या घराबद्दल. अरे यार, तू तर नेहमीच करतेस. हो, आणि तू तो विचार करतेस म्हणून आपलं घर आज छान आहे, आई शांत आहे, त्यामुळे घर टिकून आहे, सगळं नीट चाललंय. काय खरं सांगतोय मी, तू आल्यामुळेच आपली घराची गाडी नीट सुरू आहे. तूच माझं इंजिन ऑइल, तूच माझं ब्रेक पॅड, तूच माझं ऍक्सिलेटर. भाऊजी वहिनींना बोलतील अशी वाक्य का बोलताय तुम्ही? नाही, तो आधी म्हणाला असता गॅरेज चालू असताना. आता तो वेगळी वाक्य म्हणेल. तूच माझं बी, तूच माझं खत, तूच माझं पाणी, तूच माझं रोप, तूच माझं फूल. गप्प बसा. आय लव्ह यू टू. होय, ऐकत नाहीत ना, नाही तर फटके देतील. खूप काम पडतंय ना दोघांवर. म्हणजे अजून जम बसला नाहीये, त्यामुळे नर्सरीत हाताखाली कुणाला ठेवता येत नाहीये. थकतात बिचारे. खूप गोड आहे दादा माझा, नर्सरीतल्या रोपासारखा. थोडासा ओलावा, थोडस प्रेम मिळालं की लगेच फळणार.
आणि वहिनी तशीच आहे, गोड छान मस्त. माझ्यावर तर अगदी लहान बहिणीसारखी माया करतात दोघं. लकी होता पण. चला जाऊन झोपूया, झोप आली खूप, थकलोय आज. चला. मला खरंच सांग, नक्की काही प्रॉब्लेम नाही आहे ना? चला चला उचलून घेऊ साखरेचं पोत. नको. चल ना. माझं बॉड गप्प बसा. आय लव्ह यू टू. पोहे. काय चाललंय, काय चाललंय, काय झालं? आग 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 आग. कुठे लागली आग? तोंडाला तोंडाला लागली आग. पोहे किती तिखट, कोणी केले? निलेमाने का? तुम्हाला कधीपासून तिकड सोसवेन असं झालं? या पाणी प्या. मला तिखट सोसवत ग, पण हे निखारे आहेत, केवढं तिखट. मुद्दामच केले. म्हातारी आले ना नातीकडे, जायचं नावच घेत नाहीये. तूप रोटी खाऊन जाड व्हायचंय ना, जरा फोडणी देऊया आजीला. अगं बाई, पण म्हातारीला फोडणी देताना इथे मला ठसका लागला ना. मीच सांगितलं बाळूला, फोडणी जरा मिरच्या जास्ती घाल. नाही ना, त्या म्हातारीच्या नाका डोळ्यातनं पाणी काढलं तर बघा, मेली ना तरी सुद्धा चालेल. डॅम्बिसे म्हातारी. अगं पण इथे माझा जीव जायची वेळ आली होती ना. बाई ग, तुला जे काय तिखट वगैरे पसरायचंय ना, ते म्हातारीच्या पदार्थांवर पसर. हा जालिम उपाय सगळ्या जेवणावर कशाला? उपाय जालिमच करायला हवं, त्याशिवाय ना हलणार नाही ना थेरडी. वाटेल तेव्हा टीव्ही बघत असते, माझ्या फोनवर फोन करत असते सुनाना. एवढी सुनांची आठवड्यात राहायचं ना, तिथे आली कशाला इथे राहायला? बाळू, ए बाळू, हा बरोबर आहे, थोड्याला येणार नाही. बाळू, काय झालं बाई साहेब? आजी कीर्तन करत होती आणि तू ऐकत होतास का? म्हणजे आजी कीर्तन पण करतात? मला माहित नव्हतं ना, म्हणून आपलं पांडुरंग पांडुरंग. रे तुम्ही दोघं जुगलबंदी चालू करू नका रे फालत्या वेळेला. ते माझी जीभ पळून निघाली आहे. बाळूचा, तुझ्या साहेबांसाठी दही साखर घेऊन यायचा. हो हो आणतो. नशीब दही तरी आहे घरात. हल्ली काही मागितलं ना तरी नन्नाचा पाडा असतो आपल्या घरात. पोळलेल्या जिभेने टोमणे बरे मारता येत होतो तुम्हाला. जसं जळतं ना त्यालाच कळतं. साहेब आता जरा बरं वाटतंय. हळू. हा, आजीने खाल्ले का रे हे पोहे? हो खाल्लं ना. बऱ्या आहेत ना त्या? हो बऱ्या आहेत त्या. काय पहिला चमचा खाल्ल्यावर त्यांनी माझ्याकडे लिंबू मागितला, तो पोह्यांवर पिळला, चांगली बचकभर फिकी शेव ती टाकली, त्याच्यावर मुठभर खोबरं टाकलं आणि मस्तपैकी पोहे खाल्ले त्यांनी. हो, आणखीन 3 प्लेट घेतल्या, त्याही खाल्ल्या आणि आता देवळात गेल्यात. आता तुम्ही जा किचन मध्ये. हो हो. म्हणाले तर ना, महाडॅम्बिसे म्हातारी. बाई ग, मीठ टाकलं ना तर गांडूळ सुद्धा जीवाच्या आकांताने तडफडतं. इथं माणूस आहे,
तू तिच्या नातीला धुवून पिळून वाळत टाकायला निघालेस, ती विरोध करणारच ना. तुम्ही जहागीरदारात का देशपांडे? तिच्या बाजूने काय बोलताय? सध्या मी फक्त माझ्या बाजूने बोलतोय. तुझ्या त्रास द्यायच्या स्वभावामुळे इथे माझ्या जीवावर बेतलं असतं. नाका डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये. नाही त्या स्वानंदीने तिच्या आजीच्या डोळ्यातनं पाणी काढलं ना, तर नावाची ललिता नाहीये मी, सत्य आहे. तुला माहिती माझी झोपच उडाली. संपदा ना कोडगी आहे, कोडगी. तुला माहितीये त्या दिवशी ती परत आली ना, तोच ड्रेस घालून आली होती आणि उत्तर काय रेडी असतातच मॅडम कडे. कुठे जाऊन आली काय माहिती. प्लीज तू असं नको ना बोलूस. हे बघ, नवरा म्हणून तुझी मान खाली जाईल असं ताई काहीच करणार नाही. तिला फक्त पैशांचा हव्यास आहे. नाही पण ह्या पैशावर संपदाचा काहीही हक्क नाहीये आणि ते पैसे मी तुला मिळवून देईन. ते पैसे माझेही नाही आहेत. ते काय ग, कसला विचार करतेस? मुळात प्रश्न पैशांचा नाहीये. ते पैसे संपदा ताईला का दिलेत ह्या मागचं कारण शोधायला हवं रे. संपदाकडे बघता ते कारण काय चांगलं असेल असं मला वाटत नाही. मी तर आता संपदाला चांगलंच ओळखायला लागतोय. आणि मी माझ्या सासूबाईंना नव्याने ओळखायला लागले. बरं, चेक क्लिअर झाल्याची एखादी एंट्री असेल ना पासबुक मध्ये? हा हा हा, मी ऍक्च्युली फोटोज काढून आणलाय त्याचा. अच्छा. काय ग, काय झालं? ही माझी बहीणच आहे ना. म्हणजे तू रडतेस का? हे ओके? माझा विश्वास बसत नाहीये. म्हणजे चेक जमा झाल्याची जी तारीख आहे ना, बरोबर त्याच्या दुसऱ्या दिवशी संपदाताईने आमच्या घरी येऊन वच्छी हत्यांविरुद्ध आम्हाला भडकवलं होतं. म्हणजे हा चेक त्यासाठी केवळ पैसा करता संपदा आपल्याच बहिणीच्या घरी भांडण लावते. आणि माझ्या सासूबाईंना नेमकं काय करायचं होतं? वच्छी हत्यात ती आमच्यात भांडणं लावायची होती आणि महेश्वरी ह्या सगळ्याला संपदाताईने त्यांना साथ दिली. हे बघ, मला माहितीये सगळं पचवणं खूप अवघड आहे, पण आता इमोशनल होऊन चालणार नाही. जर तुला या प्रश्नाच्या तळाशी जायचं असेल तर बी स्ट्रॉंग. तुला खंबीर व्हायला पाहिजे. ते कळतंय मला, पण माझ्या समोर कोण आहे? माझी सख्खी बहीण, माझ्या सासूबाई, ज्यांच्यावर माझ्या नवऱ्याचं जीवापाड प्रेम आहे. तर मी बोलू का नीलशी? नाही, नको. त्यांना ह्यातलं काहीच कळतं का म्हणे. पण ह्या सगळ्याच्या आधी ना मला एका प्रश्नाचं उत्तर शोधायचं. सासूबाईंकडे 10 लाख रुपये आले कुठे? हो साहेब, हो पाठवतो. अहो पाऊस पडतोय. पाठवतो लगेच पाठवतो. हो लगेच पाठवतो. हो. ए विजा, झालं की नाही? हो साहेब, मला प्रॉब्लेम सापडत नाही. चल हो बाजूला हे पकड. चल पाना दे पटपट. दुसरा दे. तो दे, दुसरा दे. 2 नंबरचा दे. अरे थांब बाबा दे. अरे राजा, मी सुद्धा मेकॅनिकच आहे. हो, पण आता मोठा बिझनेसमॅन झालायस तू. हा बोल, कसा आहेस? मस्त एकदम. अरे पावसासारखा असा कधीतरी येत जाऊ नको रे, रोज येत जा. अरे थोडासा बिझी आहे सध्या, पण तुझी आठवण मात्र नेहमी असते. आम्हाला पण अशा गाड्या आल्या ना की तुझी खूप आठवण येते. गाड्या बोलतात रे तुझ्यासाठी.
बरं चल गाडी स्टार्ट कर, बघतो मी काय. हा, अरे ही गाडी नाही, ही गाडी आहे. ही बघ, ही आहे. म्हणजे मी ह्याच्यातला प्रॉब्लेम शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला काही सापडला नाही, म्हणून म्हटलं तुलाच बोलवावं एक्सपर्टला. या साहेबांची गाडी आहे ही. तुमची गाडी आहे? हो, गाडी तशी सेकंड आहे, पण गाडीची कंडिशन चांगली आहे त्यामुळे घेतली. ठीक. तू कर. काय करता साहेब तुम्ही? माझं ग्लास कटिंगचं वर्कशॉप आहे. अच्छा. का हो? नाही नाही, सहजच विचारलं. झाली गाडी रिपेअर. वा, तुमची झाली? तू तर जादूगर आहे यार. अरे तूच म्हणालास ना की गाड्या बोलतात माझ्याशी म्हणून. हिने तर अगदी कानातच सांगितलं. तुम्ही बँकेकडून घेतली का गाडी? म्हणजे ते लिलावत वगैरे काढतात ना? नाही हो, ते जागीरदार म्हणून आले होते. माधव जागीरदार. माधव जागीरदार? कितीला घेतली तुम्ही? 11 लाख पूर्ण कॅश दिली होती. बाबांनी गाडी विकली? काय तयारी काय? आई भात लावलंय, पिठलं करू? नुसतं पिठलं भात नको. भाकरी कर आणि बरोबर पालेभाजी कर काहीतरी. बर. नाही पण एवढं सगळं करणारे कोण? बाळू नाहीये घरात आणि आपण तर हळू काही आहात. आई मी करते आणि स्वानंदी आली की तिला सांगेन मदत करा. बघा काय करायचं ते करा, पण पिठलं झणझणीत कर आणि त्या पालेभाजीला जरा चव असू दे. करा सुरुवात. हा मामा. काय कधी झालं हे सगळं? ती शुद्धीवर आली आहे का? डॉक्टर काय म्हणाले? तू कुठल्या हॉस्पिटलला ठेवलास तिला? मामा तू कोणाकोणाला सांगितलंस आहे? हो मी येते. मी येते. अगं निलिमा काय आहेस? ये निलिमा, काही चाललंय का फोनवर तुझा? घरात आग लावायची का तुला निलिमा? लक्ष कुठे असतं तुझं? काय का? आई बाबा माझ्या आईला हार्ट अटॅक आलाय.
अगं मग रडायला काय झालंय तुला? हार्ट अटॅकच आलाय ना? बातमी नाही ना आलेली? आई प्लीज असं नका बोलू. निलिमा अगं सावर स्वतःला. म्हातारे माणूस आहे म्हणल्यानंतर काहीतरी होणारच. हं? त्यासाठी संसारात तुळशीपत्र ठेवणार आहेस का तू? बघ त्या बायकोचे प्रताप बघ. गॅस घणाना पेटताय, ही फोनवर बोलतीये. लागू दे घराला आग. त्या पिठामध्ये गुडघाभर पाणी घालून ठेवलं, इथे पाणी सांडलंय, सगळीकडे चिखल करून ठेवला नुसता. सगळं पाणी खाली सांडलंय, पडले असते मी त्याच्यानंतर सोडायला गेलं असतं ते सगळं. समजा जरा. तुम्ही करणार आहात का पिठलं? मी छे चला. Ha ha ha.